नमस्कार, छायाज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज माझी मुलगी तुम्हाला दाखवणार आहे फलाफलची रेसिपी करून दाखवणार आहे। तर जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। चला तर आता आपण बघूया फलाफलची रेसिपी। फलाफल हे मिडल ईस्टर्न भागात जास्त खाल्ले जातात। मिडल ईस्टर्न कंट्रीज जसं की लेबनन, इजिप्त आणि मोरोक्को त्याच्यामध्ये ही रेसिपी जास्त बनवतात। तर त्याच्यामधले इन्ग्रेडियंट्स हे आहे की चिकपीस, जे आपण छोले एक वाटीभर घेतलेले आहेत। त्याच्यानंतर चिलीज, ग्रीन चिलीज, मिरची, कोरिअँडर, कोथिंबीर, डिल जी शेपू आहे, एक कांदा, अनियन, कुकुंबर काकडी, हे आहे गाजर, कॅरेट, ऑरिगॅनो, आणि हे आहेत धणे, हे आहेत तीळ, आणि हे आहे जिरे, आणि हे आहे मीठ। तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स वापरून आपण फलाफलची रेसिपी करणार आहे। तर फलाफल हे युजुअली सगळे इन्ग्रेडियंट्स आपण ग्राइंड करतो काकडी आणि गाजर सोडून, आणि त्याचे बॉल्स बनवतो आणि ते डीप फ्राय करतो। आणि ते जे फलाफलचे बॉल्स आहेत ते आपण रॅपमध्ये टाकून आणि नंतर त्याच्यावरती सॅलड टाकून त्याचा रॅप बनवून ते आपण खाऊ शकतो। हे खूप पौष्टिक आहे। याच्यामध्ये प्रोटीन, चिकपीस तुम्हाला माहीतच आहे की हे याच्यामध्ये प्रोटीन खूप आहे। सो वेट लॉससाठी पण हे खूप उपयोगी आहे। आणि तुम्ही ते नुसते फलाफल्स बाकीच्या सॉससोबत खाऊ शकता, इन्स्टेड ऑफ पोळीसोबत किंवा रॅपसोबत खाण्यासाठी नाही खाल्लं तरी चालेल, नुसतं खाल्लं तरी चालेल। चला तर आपण बघूया पुढची रेसिपी। चला तर आपण हे शेपू कापून घेऊया। तर तुम्ही हे जास्त बारीक नाही चिरलं तरी चालेल, हे थोडंसं मोठंच हे चिरून घ्यायचं, कारण आपण ते एनिवेज आपण ते ग्राइंड करून घेणारच आहोत। चला तर आपण चॉपरमध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट्स घालून घेऊया। युजुअली मी काय करते, लेअरमध्ये हे घालते, सो दॅट की तुमच्या प्रत्येक लेअरमध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट्स येतात आणि एकाच बाजूला म्हणजे एकच इन्ग्रेडियंट चॉप होत नाही, आणि म्हणजे सारखं आपल्याला काढून मिक्स करावं लागत नाही। तर मग हे आपण असं घालून घ्यायचं। कांदा घालूया, हे आहे याच्यामध्ये स्वादानुसार मीठ, जिरे, आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या जशी आवड आहे, तुम्हाला जसं स्पायसीनेस करायचं आहे किंवा हर्ब्स जेवढे तुम्हाला आवडतात तसे तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। जे काही तुम्हाला जास्त आवडतं ते जास्त क्वांटिटी टाकायची। युजुअली तीळ टाकले ना, तिळामुळे छान असं म्हणजे आवरण पण छान दिसतात तीळ तळले गेले की, किंवा आतमध्ये असतील तर मी आवर्जून तीळ टाकते याच्यामध्ये। चला तर याच्यामध्ये आपण एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट जो मी विसरलेले ते म्हणजे लसूण। ॲक्च्युली याने टेस्ट खूप भारी येते लसूण टाकल्याने। आणि हा बघा, हा देशी लसूण आहे, आमच्या घरच्या माझ्या आईने लावलेला शेतात, तो लसूण आम्ही वापरतो। त्याचा एकदम खमंग वास येतो एकदम। आणि आणखी एक की इन्ग्रेडियंट म्हणजे आपण ज्यावेळेस हे छोटे बॉल्स बनवतो या फलाफलचे, त्यावेळेस ते बाइंड होण्यासाठी तुम्ही हे चिकपीस आहेत ते तुम्ही थोडेच अगदी मुठभर तुम्ही हे बॉईल करून घ्या। म्हणजे काय होईल की ज्यावेळेस आपण बॉल्स बनवतो ते स्टिक होतात टुगेदर, आणि ते असे स्प्रेड नाही होत तेलात।
आता याला रिप्लेसमेंट म्हणजे जर तुम्ही विसरलात हे बॉईल करायचं तर त्याच्यामध्ये बेसन टाकायचं किंवा कुठलंही बाइंडिंग मटेरियल असेल तर ते तुम्ही टाकू शकता. त्याच्यामध्ये बटाटा नका टाकू, कारण बटाट्याची मग ती टेस्ट येत नाही, मग ते इंडियन व्हर्जन टाईप्स होऊन जाईल. त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये आयदर बेसन टाकू शकता, नाहीतर हे थोडेसे उकडलेले फलाफल टाकू शकता. याच्यामध्ये बीन्स जरी टाकले तुम्ही, अगदी थोडेसेच टाकायचे आहेत आपल्याला, जास्त नाही टाकायचे, कारण याच्यामध्ये ती बाइंडिंग प्रॉपर्टी यावी म्हणून. त्याच्यामुळे कुठलेही बीन्स असतील, जसे तुमचे राजमा बीन्स आहेत किंवा बाकीच्या टाईपचे बीन्स आहेत, ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. चॉप करून घेऊया. हे बघा, आता आम्ही हे सगळं चॉपरमध्ये चॉप करून घेतलेलं आहे. पण ज्यांना चॉपरमध्ये जमत नाही किंवा ज्यांचं बारीक होत नाही जास्त, त्यांनी काय करा की हाफ करा. हाफ मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घ्या, म्हणजे 2 ते 3च आपण ते हे ग्राइंड हे करायचे, टर्न्स द्यायचे त्याला फिरवायला मिक्सरमध्ये. आणि तुम्ही ते जे हाफ जे चॉपरमध्ये केलं आहे ते मिक्स करा आणि मग ते वापरून तुम्ही ते एकदम मिक्सचर चांगलं होईल आणि मग तुम्ही ह्याचे ते बॉल्स बनवू शकता. तर चला आपण याचे गोळे करून घेऊया, बॉल्स करून घेऊया. तर मी तुम्हाला दाखवते कसं आणि केवढे घ्यायचे. तर हे एकदम घट्ट नाही करायचे आपण बॉल्स, हे एकदम अबदारी हाताने अलगद असे हे बॉल्स करून घ्यायचे आहेत. कारण जर तुम्ही एकदम घट्ट जर दाबत तर आतमध्ये पर्यंत ते जसं आपण हे डीप फ्राय करणार आहे तर आतपर्यंत त्याची वाफ जाऊन ते शिजत नाही किंवा ते व्यवस्थित होत नाही. सो आपण एकदम अबदारी हाताने असे हे बॉल्स करून घ्यायचे आहेत. हे बघा, आणि तुम्ही एकतर हे गोल करू शकता पूर्ण किंवा हे थोडेसे असे चपटे करून घ्या, म्हणजे ते एकदम मिडल ईस्टर्नप्रमाणे ते दिसतील. जसं तुम्ही याच्यामध्ये हे पण होल पण करू शकता, इथे असं थोडं करून घ्या, म्हणजे ते छान दिसायला छान दिसेल. बाकी तुम्ही कसंही करू शकता, कारण ते असं डीप फ्रायच होणार आहेत. तर हे आपण असे करून घेऊया, सगळे बॉल्स आपण करून घ्यायचे. जसं तुम्ही आता हे बघताय, खूपच मी अलगद हाताने हे करत आहे, कारण आपण अजिबात प्रेशर जास्त द्यायचं नाही आहे याला, त्याची गरजही नाही आहे ॲक्च्युली. चला, तर हे आता असे आपण सगळेच बॉल्स करून घेऊया. आता हे बघा, माझे इथे हे गोळे करून झालेले आहेत, बॉल्स करून झालेले आहेत. तर मी इथे काय केलं आहे की थोडंसं चपटे केलेले आहेत, जसं की त्याच्यामुळे त्यांना फ्राय व्हायला मदत होईल. तर मग आपण आता हे फ्राय करून घेऊया. चला, तर आपण आता हे गोळे तळून घेऊया, फलाफल तळून घेऊया. हे अलगदपणे सोडायचे आहेत आणि त्यांना फ्राय होऊ द्यायचे. तसंच जास्त हलवायचे नाहीत, हे लगेच वर खाली करायचं नाही. बघा, मी तुम्हाला आता उलटून दाखवते. हे सगळे सुटलेले आहेत. तर असं ज्यावेळेस कलर येईल त्यावेळेस तुम्ही उलटू शकता हे, म्हणजे तुम्हाला ते डिसइंटिग्रेट नाही होणार किंवा सुटणार नाहीत तेलातच. जर तुम्ही टाकल्या जर हलवायचा प्रयत्न केला या फलाफलना तर मग ते सगळे पूर्ण हे होतात, तेलामध्ये सगळे सुटून जातात ते बॉल्स. तर त्यांना थोडा वेळ द्या फ्राय होण्यासाठी. हे बघा, आता आपले हे फलाफल झालेले आहेत. हे असा कलर यायला पाहिजे त्याला. तर मग आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा, आता आपण हे थोडंसं ओपन करून बघूया फलाफल. हे बघा, आतून हे पूर्ण शिजलेले आहेत. वाफ बघितलीच असेल तुम्ही येत असलेली.
हे बघा माझे फलाफल तयार झालेले आहेत, हे सगळे भाजलेले आहेत. याच्यामध्ये मी थोडंसं सालड ॲड केलं आहे आणि तुम्ही दह्यासोबतही हे खाऊ शकता. युजली तहिनी सॉस याच्यासोबत खातात किंवा नाहीतर तुम्ही आपला टोमॅटो केचप सॉस किंवा दही वगैरे हेही वापरू शकता याच्यामध्ये, कारण तहिनी युजली अवेलेबल नसतं आपल्या इकडे. तर तुम्ही त्याला रिप्लेस म्हणून दही आणि बाकीचे टोमॅटो चिली सॉस वगैरे हे वापरू शकता. अतिशय चांगलं स्नॅक पण आहे हे आणि पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त आहे हे बघा. चला तर आपण याचा रॅप पण करून घेऊया, बघूया हे कसं करतात. चला आता आपण रॅप करून घेऊया. तर मी याला दहीच लावणार आहे खाली. तुम्ही कुठलेही सॉस लावू शकता, मला दही आवडतं युजली, सो मी दही लावून घेणार आहे याला. हे बघा, हे असं लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण हे फलाफल असे ठेवून घ्यायचे याच्यामध्ये. तुम्ही अशी फलाफल घेऊ शकता किंवा ह्याला थोडंसं स्मॅश करू शकता. झाले. आणि मग त्याच्यामध्ये हे आपण सॅलड जे दाखवलेलं प्लेटमध्ये तेच मी जरा स्ट्राइप्समध्ये कट करून घेतले. हे बघा, ते आपण ह्याच्यावरती टाकून घेऊ. याच्यामध्ये तुम्ही कांदा घालू शकता, लेट्यूस घालू शकता, जे जे तुमच्याकडे सॅलड अवेलेबल असेल. मी आता इथे गाजर आणि काकडी हेच 2 घातलेत आणि टोमॅटो हे मी घालणार आहे. हे बघा, हे आता हे सगळ्यात हेल्दी व्हर्जन, कारण आपण इथे पोळी गव्हाची जी पोळी असते, चपाती असते, ते आपण वापरणार आहे. बाहेर युजली पिटा ब्रेड येतो याच्यासोबत, फलाफल सोबत, त्याला पिटा पॉकेट्स म्हणतात. ते पण तुम्ही वापरू शकता जर ते तुम्हाला अवेलेबल असतील तर. आणि नाहीतर तुम्हाला ते टॉर्टिया रॅप्स पण मिळतात बाजारात, तेही वापरू शकता. पण आज ही खूपच हेल्दी, म्हणजे आधीचे जे व्हर्जन दाखवलेलं मी फलाफल विथ सॅलड, ते हेल्दियर व्हर्जन होतं खूप. त्याच्यापेक्षा जर कोणाला पोळीसोबत खायचं असेल तर तुम्ही असं हे रॅप करू शकता. युजली रॅप करायचं असं. हे बघा, हे रॅप करून तयार आहे. तर आता मी तुम्हाला एक मधून कट करून पण दाखवते. हे बघा, आणि ते आपण आता बघूया कसं झालं ते. हे बघा, माझं फलाफलचं ताट तयार आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा माझ्या मम्मीच्या चॅनलला. इथं माझी फलाफलची रेसिपी करून तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर मी आता फलाफल खाऊन दाखवते, माझ्या मुलीने केलेले आहेत. तर बघा, आता मी खाऊन दाखवते. वाव, खूप छान, मस्त, एकदम टेस्टी झालेला आहे आणि हेल्दी पण आहे. नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की फलाफलची रेसिपी कशी आहे ती.